Good morning, all of you students. Today's section types of polynomials. Okay, polynomial. एक कसले टाइप होते स्टुडंट चला एक टाका ओके पॉलिनॉमियलचे हा जो टाइप आहे स्टुडंट याच्यात बी टाका बाबा कोणता टाइप झाला पहिला ओके हा कसले टाइप होते स्टुडंट ऑन द बेसिस कशावर होते डिग्री ओके डिग्री आणि डिग्री कशी काढायची हे सांगितलेलं मी शिकवलेलं ओके पहिला कोणता झालेला आहे स्टुडंट तुला कोणता झाला होता पहिला which first polynomial is done linear polynomial is polynomial done students okay nice second is a quadratic polynomial is done students nice झाले का quadratic yes or no students quadratic हा yes माता झाला कोणता क्यूबिक ओके क्यूबिक पॉलिनॉमियल ओके आणि त्याच्यानंतर आहे लास्ट मध्ये कोणता आहे फोर्थ बाय क्वाड्रॅटिक असो बाय क्वाड्रॅटिक आहे ओके आता आपण याचे एक्झाम्पल पाहणार फर्स्ट एक्झाम्पल आता कोणता पाहणार आहे क्यूबिक ओके क्यूबिक पॉइंट चालवणार स्टुडंट यस कोणता हा यस एक मार्क तुम्हाला जास्त टाइप घेतो मी एवढंच घेतो एवढेच बस हे पॉलिनॉमियल आहे का असा तुम्हाला नाव आहे का स्टुडंट चला लिनियर इक्वेशन आहे काय लिनियर इक्वेशन इन किती आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे नाही ओके अरे हा पॉलिनॉमियल हा चॅप्टर हेचा हे खरे लिनियर इक्वेशन म्हणजे काय असतं पॉलिनॉमियल असतं स्टुडंट्स पहा बरं असं असतं का एक लक्षात 2x = 0 हे लिनियर इक्वेशन आहे का इक्वेशन होण्यासाठी काय पाहिजे सांगितलं नाही मी तुम्हाला लेफ्ट हँड आणि काय पाहिजे असते कोणती साइड आणि स्टुडंट हे झाले आपलं हा साइड करायचं नाही पहा हा इक्वेशन आहे हा कोणते LHS आणि हा कोणता आहे RHS मी फार डिटेल घ्यायला होतो मी इथंच थांबवतो ओके हा लिनियर इक्वेशन आहे का यस मग आता इक्वेशन आहे कसलं इक्वेशन आहे पास्ट कोणतं इक्वेशन आहे 2x याला काय म्हणतो मी मॅथेमॅटिकल ऑपरेशन बोलतोय आणि हा जो लिनियर इक्वेशन आहे तो कोणाचा टाइप आहे पॉलिनॉमियल आहे मग हा कसा रेडी करायचा आहे झाले आपलं p of x = किती आला 2x = किती 0 किती 0 हा आहे का झालं काय याला मी वाचणार p of x = काय आला twice x = 0 ओके मी आता एवढा टाइप घेतो आणि आता काय करतो म्हणून आता पुढलं नॉलेज नाही घेत हे तर बंद करतो तुम्हाला ओके हा लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजे पॉलिनॉमियल आहे स्टुडंट्स पॉलिनॉमियल आहे ओके चला मी आता त्याच्यानंतर काय करतो पहा यस मी इकडे लक्ष याच्यात पहा मी काय पाहणार क्यूबिक ओके क्यूबिक वाला एक पहा क्यूबिक चा काय असेल प्रश्न स्टुडंट एक लक्ष काय प्रश्न असेल ax चा क्यूब पाहिजे प्लस bx स्क्वेअर पाहिजे प्लस cx पाहिजे प्लस d = 0 ओके सेम स्टुडंट याला मी स्टँडर्ड इक्वेशन बोलणार हे काय आहे माझं ओके हे काय आहे बोला स्टुडंट स्टँडर्ड काय आहे स्टँडर्ड इक्वेशन आहे की नाही यस ऑर नो यस स्टँडर्ड इक्वेशन आता मला याच्यात डिग्री पहा व्हेरिएबल कोणता आहे बोला व्हेरिएबल कोणता आहे याच्यात व्हेरिएबल किती ओन्ली वन व्हेरिएबल पाहिजे कोणता आहे एकच व्हेरिएबल कोण आहे तर पहा x हा अनेक वेळेस आहे x हा व्हेरिएबल आहे रेल नंबर कोणता आहे स्टुडंट एक लक्ष द्या रेल नंबर which is रेल नंबर सर रेल नंबर A रेल नंबर B रेल नंबर C and रेल नंबर D ओके मग आता मला सांगा व्हेरिएबल ऑफ द पॉवर व्हेरिएबल ऑफ पॉवर
किती आहे स्टुडंट सांगा. पॉवर लिहितो. इथं किती पॉवर आहे? किती स्टुडंट? 3. ओके. इथं किती आहे? 2. ओके. इथं किती आहे? इथं किती किती आहे? 1 ची हा 1. ओके. आणि इथं किती आहे स्टुडंट सांगा पाहू. इथं किती आहे? करेक्ट. करेक्ट 0 आहे. याच्यातले हायेस्ट कोण आहे? सर्वात जास्त कोणते? सर्वात जास्त कोणता आहे? 8वी. हा मग मला सांगा की काय झाली म्हणजे एक लक्षात हायेस्ट पॉवर झाली. हायेस्ट पॉवर. आणि हायेस्ट पॉवरला आपण काय बोलतो? डिग्री बोलतो. ओके. आणि हा डिग्री किती झाला? 3. ओके. डिग्री किती झाली? 3. स्टुडंट याच्यात माझे हे जी टर्म आहे ही टर्म कोणती आहे सांगा पाहू. कोणती आहे? कोणती आहे? यस ऑर नो? कॉन्स्टंट आहे. ओके. कॉन्स्टंट आहे. हा कोण आहे? एक्स चा हा कोण आहे स्टुडंट्स? कोण आहे? कोई हा करेक्ट कोएफिशिएंट आहे. कोएफिशिएंट ऑफ काय म्हणू शकतो मी? एक्स. ओके. याला काय बोलू शकतो? कोएफिशिएंट ऑफ काय बोलायचं? बोला. कोएफिशिएंट ऑफ कोण आहे? एक्स चा स्क्वेअर. हा कोण आहे? बोला. कोएफिशिएंट ऑफ हा करेक्ट एक्स चा क्यूब. हा करेक्ट. मग आता मी हे जर सांगितलं मग आता याचं एक एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल पहा स्टुडंट्स. यस. फर्स्ट एक्झाम्पल. मी आता हा जर म्हणजे पॉवर किती पाहिजे स्टुडंट? क्यूब पाहिजे. तर मी काय म्हणतो? क्यूबिक पॉलिनॉमियल. क्यूबिक पॉलिनॉमियल सोपं आहे. आता पहा बरं. हा 2 एक्स चा काय केला? क्यूब प्लस 4 एक्स चा काय केला? स्क्वेअर प्लस 5 एक्स प्लस 7 इक्वल टू 0. ओके. मला सांगा हा क्यूबिक पॉलिनॉमियल आहे का? येस ऑर नो? हे काय आहे? कॉन्स्टंट टर्म आहे. हे काय आहे? कॉन्स्टंट टर्म आहे. ओके स्टुडंट. आणि हे काय आहे? हा व्हेरिएबल. हा काय आहे? व्हेरिएबल. हा काय आहे? व्हेरिएबल. या व्हेरिएबलची पॉवर किती स्टुडंट? 3. हायेस्ट पॉवर किती? 3. मग याचा अर्थ डिग्री किती आहे स्टुडंट? बोला. डिग्री किती आहे? डिग्री किती आहे? 3. ओके. हा हे तुम्हाला आहे की नाही? हे 8 ला 9 ला 10 ला पुढे आहे स्टुडंट. ओके. सर्वांना आहे. हे आता तुम्हाला 8 ला जेवढं जास्त नाही मी जास्त सांगितले. ओके. आता मी कोणता सांगतो स्टुडंट? पहिले बाय क्वाड्रेटिक. बाय म्हणजे किती? 2. क्वाड्रेटिक म्हणजे पॉवर किती असते स्टुडंट? किती असते? क्वाड्रेटिक. हे समजलंय का स्टुडंट्स? हे एक्झाम्पल समजलंय का? येस ऑर नो? हा डिग्री. मग आता पहा हे झालं बाय. आणि हा काय झाला? क्वाड्रेटिक. यस. मग आता एक लक्ष. बाय मीन्स किती आले स्टुडंट्स? बाय मीन्स किती आले? 2. बाय मीन्स किती? हा 2. आणि याचा अर्थ क्वाड्रेटिक म्हणजे किती असते? पॉवर किती असते? 2. मग आता 2 प्लस 2 किती आले स्टुडंट? किती? हा मग मला याच्यात बाय क्वाड्रेटिकला डिग्री किती पाहिजे? बोला स्टुडंट. डिग्री किती पाहिजे? 4. बस. मग याचा स्टँडर्ड फॉर्म. मी स्टँडर्ड फॉर्म काय लिहिणार? पहा ABCD लिहित असतो. एक लक्षात. ए झाल्यानंतर कोणता? बी झाल्यानंतर सी झाल्यानंतर डी आणि डी झाल्यानंतर ई आणि ई झाल्यानंतर काय करतो मी? 0. ओके. मी आता सर्वांच्या मध्ये पहा काय करणार आहे? पहा इकडे x लिहिणार. ओके. इथे vx इथे vx आणि इथे vx इथे vx लिहिणार. ओके. मला आता काय करायचं स्टुडंट? पॉवर वाढवायची. 0 पासून कुठे जायचं असतं रे? हे किती? 0. हा किती? 1. हा किती? 2. हा किती? 3. आणि हा किती स्टुडंट? 4. झाला का? स्टँडर्ड इक्वेशन बनवतो स्टुडंट. आणि आता मला सांगा यांच्या मध्ये कोणतं साइन असतं? बोला. प्लस साइन. ओके. यामध्ये प्लस, यामध्ये प्लस, यामध्ये प्लस. मग आता हे इक्वेशन कोणतं झालं? बोला स्टुडंट. कसलं इक्वेशन झालं? हा बाय दिस इक्वेशन बाय क्वाड्रेटिक स्टँडर्ड इक्वेशन. याला काय बोलणार मी? स्टँडर्ड इक्वेशन बोलणार. ओके. स्टँडर्ड इक्वेशन. गेम वाले गेम बंद करा रे. अंजली पलीकडे लावते छुटीला गेम माझं डोकं फुटेल इकडे कान बंद कर गेम तुझी.
ओके हा चला मग हे काय झालं स्टुडंट लक्ष द्या हे बाय क्वाड्रेटिक इक्वेशन झालं मग याचं एक्झाम्पल पहा स्टुडंट एक्झाम्पल काय आहे ए जे एक्झाम्पल आहे स्टुडंट चला ए बी सी डी ई हे काय स्टुडंट एनी रियल नंबर आहे ओके आणि एक्स हा काय स्टुडंट व्हेरिएबल आहे ओके मग आता इथं व्हेरिएबल कोणता आहे मी लिहितो स्टुडंट व्हेरिएबल ओके व्हेरिएबल कोणता आहे एक्स ओके या व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर कोणती आहे बोला हायेस्ट काय आहे पॉवर आणि हायेस्ट पॉवर म्हणजे काय असते स्टुडंट्स डिग्री असते आणि डिग्री म्हणजे किती आता इथं 4 आणि 4 म्हणजे कोण आहे स्टुडंट बाय क्वाड्रेटिक ओके अँड स्टुडंट आता पहा ए बी सी डी ई मी काय म्हणणार आहे पहा हा कोण आहे माझा ए बी सी डी अँड स्टुडंट कोण आहे ई आर कसे रियल नंबर आहे कोणतेही नंबर असतं हा झाला स्टँडर्ड फॉर्म ओके याचा एक्झाम्पल पहा स्टुडंट हा काय घेतो पहा मी घेतला स्टुडंट 5x⁴ प्लस 3x⁴ क्यूब प्लस स्टुडंट हे बघा हा मी घेतला 9x⁴ प्लस स्टुडंट 10x प्लस स्टुडंट 15 इक्वल टू 0 दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन yes or no students यस मग आता डिग्री किती आहे स्टुडंट ओके डिग्री किती आहे हायेस्ट 4 डिग्री आहे ओके हा x हा व्हेरिएबल आहे डिग्री किती आहे पहा मग आता या x व्हेरिएबलचा हा काय झाला 5 कोएफिशिएंट ओके मग 5 कोएफिशिएंट कसला आहे सांगा पाहू स्टुडंट x⁴ चा कोएफिशिएंट कोणता आहे कोएफिशिएंट नो +5 ओके हा 5 मी आता इथं काय करतो स्टुडंट इथं मायनस घेतो ओके मग आता तुम्ही आता सांगा बरं आता सांगा चला याचा कोएफिशिएंट किती आहे x⁴ चा कोएफिशिएंट हा करेक्ट -5 x⁴ चा 3 ला कोणतं साइन आहे हा +3 x⁴ चा -9 x⁴ आहे मग x⁴ चा +10 आणि कॉन्स्टंट टर्म कोणती सांगा तो नाही नो हे बा विथ साइन सोबत सांगायचं स्टुडंट +15 कॉन्स्टंट टर्म इज +15 हा ओके म्हणजे हे झालं आपलं हे बा बाय क्वाड्रेटिक स्टुडंट हे बा लिनियर इक्वेशन पाहिजे आपल्याला काय पाहिजे लिनियर इक्वेशन ओके लिनियर इक्वेशन एन स्टुडंट किती पाहिजे 1 व्हेरिएबल पाहिजे स्टुडंट 1 व्हेरिएबल याचे मी काय करतो लिनियर इक्वेशनचे मी दोन फॉर्म करतो स्टुडंट लिनियर इक्वेशन पहा लिनियर इक्वेशनचे किती असतात स्टुडंट दोन फॉर्म असतात मध्ये लिनियर इक्वेशन मध्ये कोण आहे स्टुडंट बोला आता कळलं का हा कोण आहे पॉलिनॉमियल्स स्टुडंट ओके हा याच्यात किती आहे स्टुडंट ओनली वन व्हेरिएबल प्रेझेंट आहे स्टुडंट वन व्हेरिएबल प्रेझेंट आहे इथं किती असू शकतं स्टुडंट बोला 2 व्हेरिएबल ठीक आहे 2 व्हेरिएबल आणि अजून एक देतो स्टुडंट हा किती 3 व्हेरिएबलचं देतो 3 व्हेरिएबल देतो ओके आता आपल्याला कोणतं आहे ते आपण डिटेक्ट करू ओके परंतु स्टुडंट डिग्री किती पाहिजे स्टुडंट याची डिग्री किती पाहिजे बोला डिग्री किती पाहिजे स्टुडंट 1 ओके याचे स्टुडंट हे बघा या पॉलिनॉमियलची डिग्री 1 आहे इथं काय येणार स्टुडंट इकडे लक्ष द्या डिग्री किती होणार आहे याची 2 आणि याची डिग्री किती होणार आहे स्टुडंट इथं कन्फ्युजन व्हायचं नाही आता मी एक सांगतो 3 कसं आहे हे सांगतो ओके पहा स्टुडंट इथं ओन्ली 1 व्हेरिएबल आहे ओन्ली 2 व्हेरिएबल आहे ओन्ली 3 व्हेरिएबल पण स्टुडंट ही कोणाची डिग्री झाली स्टुडंट हे पहा पॉलिनॉमियलची डिग्री झाली पॉलिनॉमियल म्हणजे कोणाची झाली स्टुडंट लिनियर इक्वेशनची झाली लिनियर इक्वेशन म्हणजे स्टुडंट आता पहा इंडिव्हिज्युअल
डिग्री ऑफ व्हेरिएबल हे इम्पॉर्टंट आहे स्टुडंट मला डिग्री कशी पाहिजे इंडिव्हिज्युअल मग याचा अर्थ व्हेरिएबलची पाहिजे स्टुडंट लक्षात येते तुमच्या दिसतंय का ब्लर होतंय स्टुडंट्स दिसतंय का हॅलो हा याची डिग्री किती पाहिजे स्टुडंट इकडे बी 1 पाहिजे इकडे बी किती पाहिजे स्टुडंट 1च पाहिजे इथे बी किती पाहिजे स्टुडंट 1 तरच मी काय बोलू शकतो स्टुडंट दिस इज लिनियर इक्वेशन तरच काय बोलू शकतो लिनियर इक्वेशन बोलू शकतो मी याचे एक्झाम्पल घेतोय स्टुडंट ओके पण आता मी डिग्री कॅल्क्युलेट करण्यासाठी डिग्रीचा फॉर्म्युला देतो स्टुडंट हे पहा डिग्रीचा फॉर्म्युला काय आहे स्टुडंट बोला डिग्रीचा फॉर्म्युला काय असतो स्टुडंट सम ऑफ हायेस्ट पॉवर ऑफ सम ऑफ हे पहा सम ऑफ हायेस्ट पॉवर ऑफ कुणाचे स्टुडंट्स व्हेरिएबल ओके याची आपल्याला डिग्री पाहिजे स्टुडंट आता हे तुम्हाला काय होणार आहे हे थोडंसं फसवा आहे स्टुडंट यासाठी तुम्हाला आणि एक क्वेश्चन विचारतात चला याचं एक्झाम्पल मी इथे रिप्रेझेंटेशन करतो ओके स्टुडंट चला हा लिहिला मी 20x प्लस हा 7 इक्वल टू 0 लिहिला स्टुडंट हे पहा इक्वेशन आहे का येस ऑर नो स्टुडंट इक्वेशन आहे का इक्वेशन यस मग मी याचा स्टँडर्ड फॉर्म लिहितो होते काय लिहिला स्टुडंट याचा स्टँडर्ड फॉर्म लिहिला काय आहे स्टँडर्ड फॉर्म कसा येणार आहे स्टुडंट स्टँडर्ड फॉर्म ओके कसा आला स्टुडंट 20 म्हणजे एनी नंबर असतो स्टुडंट एनी रियल नंबर आहे x हा व्हेरिएबल आहे स्टुडंट मध्ये कोणता साइन आहे स्टुडंट प्लस आहे हा कोण आहे स्टुडंट हा b हा कोण आहे रियल नंबर आहे या रियल नंबरला मी b मानतो इक्वल टू काय म्हणतो 0 मार्क कसं लिहिले होते a b c d रियल नंबर तसेच a आणि b काय स्टुडंट रियल नंबर x b काय स्टुडंट व्हेरिएबल म्हणजे याचा अर्थ काय झाला स्टुडंट हे तुम्हाला स्टुडंट हे 8 स्टँडर्डला आहे ओनली स्टुडंट कोणता आहे म्हणायला मी स्टार लावतो ओके हे तुम्हाला आहे आपल्याला कोणता चॅप्टर स्टुडंट हाय ओके मग याचा आता हे स्टँडर्ड फॉर्म आहे आणि असं इक्वेशन असेल मग आता मला सांगा स्टुडंट याची डिग्री पहा स्टुडंट पहा डिग्री किती आहे बोला स्टुडंट डिग्री किती आहे किती डिग्री 1 हे बघा हायेस्ट डिग्री किती याची काही नाही म्हणजे किती स्टुडंट 1 मग याचा आता 1 डिग्री असेल तर मी पॉलिनॉमियलला काय बोलणार झाले आपलं काय बोलणार स्टुडंट गिवन इक्वेशन इज कसलं आहे स्टुडंट बोला हे गिवन इक्वेशन कसलं आहे बोला स्टुडंट गिवन इक्वेशन बोला स्टुडंट गिवन इक्वेशन इज कोणतं आहे स्टुडंट 1 डिग्री असल्यावर मी कोणता पॉलिनॉमियल बोलत होतो 1 डिग्री असल्यावर कोणता लिनियर करेक्ट म्हणून मी म्हणला गिवन इक्वेशन इज लिनियर ओके लिनियर इक्वेशन म्हणजे गिवन पॉलिनॉमियल इज मी ऑल लँग्वेज मध्ये काय बोलू शकतो स्टुडंट हे बघा गिवन पॉलिनॉमियल ओके पॉलिनॉमियल इज काय बोलणार स्टुडंट लिनियर काय बोलणार लिनियर आहे ओके काय प्रॉब्लेम आहे का स्टुडंट यस और नो स्टुडंट्स बोला हा म्हणजे हा पार्ट आपला फिनिश स्टुडंट ओके म्हणजे 1 व्हेरिएबल खतम आता मी काय पाहणार स्टुडंट हे पहा 2 व्हेरिएबल पाहणार 2 व्हेरिएबल मध्ये पहा स्टुडंट एका इक्वेशन मध्ये व्हेरिएबल किती पाहिजे 2 मग पहा स्टुडंट मी काय लिहिला ax by plus c equal to 0 हा काय असतो स्टुडंट मी कोणता लिहितो आलोय स्टँडर्ड फॉर्म ओके या स्टँडर्ड फॉर्म मध्ये स्टुडंट व्हेरिएबल सांगा व्हेरिएबल कोणते आहेत मी कोणते जनरली हा x and y पॉप्युलर व्हेरिएबल म्हणजे कोणता असतो स्टुडंट हे पहा जे आपण x एक्सिस y एक्सिस z एक्सिस वापरतो ते जनरल पॉप्युलर आहे म्हणून याचा अर्थ काय x and स्टुडंट y काय व्हेरिएबल मग व्हेरिएबल किती झाले स्टुडंट बोला किती झाले मोर दॅन 1 टोटल किती झाले 2 म्हणून मी म्हणलं 2 व्हेरिएबल
मग मला सांगा स्टुडंट मला याची डिग्री काढायची या इक्वेशनची डिग्री काढा स्टुडंट हा डिग्री ओके तर डिग्री काय येणार स्टुडंट बोला याची पॉवर किती स्टुडंट x ची पॉवर किती स्टुडंट हायेस्ट पॉवर किती 1 प्लस y ची पॉवर स्टुडंट y एक व्हेरिएबल आहे ओके x व्हेरिएबल ची किती 1 आणि y ची किती स्टुडंट 1 टोटल डिग्री किती झाली स्टुडंट 2 हा 2 मग याचा अर्थ याची डिग्री 2 आहे स्टुडंट ओके मग याचा अर्थ हा प्रोडक्ट बाय क्वाड्रॅटिक होणार नाही स्टुडंट डिग्री सम ऑफ कारण इथं दोन व्हेरिएबल आले स्टुडंट म्हणून याची डिग्री 2 झाली पण स्टुडंट इंडिव्हिज्युअल हे बा मी लिहिले इंडिव्हिज्युअल मग याचा अर्थ पण इंडिपेंडंट x ची व्हेरिएबल किती स्टुडंट x ची डिग्री किती हे बा इंडिव्हिज्युअल मग याचा अर्थ x हा डिग्री ऑफ स्टुडंट डिग्री ऑफ x इज इक्वल टू किती 1 आणि स्टुडंट डिग्री ऑफ y इज इक्वल टू किती स्टुडंट 1 म्हणून हे इक्वेशन कसले आहे स्टुडंट लिनियर इक्वेशन आहे स्टुडंट्स हे बा 1 1 आली का म्हणजे हे कसलं इक्वेशन आहे स्टुडंट लिनियर इक्वेशन ओके लिनियर इक्वेशन ओके इन स्टुडंट किती आहे इनटू व्हेरिएबल ओके कोण आहे स्टुडंट इनटू व्हेरिएबल मग मला सांगा स्टुडंट हे लिनियर इक्वेशन इन काय झालं टू व्हेरिएबल तुम्हाला असे लाईन नंबर लाईन देतात नाही स्टुडंट हे बा x + y = 4 असे लाईन असते का मग हे लाईनचं इक्वेशन आहे स्टुडंट हे बा मग याचा व्हेरिएबल किती 2 परंतु इक्वेशन कसले आहे लिनियर आहे परंतु मग काय म्हणलं टू व्हेरिएबल डिग्री किती 2 इंडिव्हिज्युअल किती 1 परंतु याला काय बोलणार मी लिनियर इक्वेशन आता पहा स्टुडंट मी याचा एक एक्झाम्पल देतो ओके याचा एक पहा व्हेरिएबल डिग्री किती पाहिजे स्टुडंट 3 व्हेरिएबल किती स्टुडंट 3 पहा मी आता इथे स्टँडर्ड फॉर्म लिहितो हा a हा b हा c आणि हा काय लिहिला d इक्वल टू काय लिहिला स्टुडंट 0 ओके मला व्हेरिएबल किती आणायचे स्टुडंट x पहिला कोणता पाहिजे x दूसरा कोणता y तिसरा कोणता स्टुडंट z मी यांच्यामध्ये इन बिटवीन मध्ये कोणतं साइन लावायचं स्टुडंट प्लस हा प्लस स्टुडंट मला सांगा याच्यात माझे स्टुडंट व्हेरिएबल कोणते आहेत व्हेरिएबल कोणते स्टुडंट्स हा व्हेरिएबल x y and स्टुडंट कोणते आहेत z ओके x y z ओके स्टुडंट आता त्याच्यानंतर काय पाहणार स्टुडंट पहा मी सम ऑफ मी डिग्री पाहणार ही डिग्री कोणाची पाहतोय स्टुडंट टोटल इक्वेशन ची डिग्री x ची किती स्टुडंट 1 y किती 1 z किती 1 याचा अर्थ 3 म्हणजे क्यूबिक झाला पण आपल्याला हे नाही वापरत स्टुडंट आपण कुणाची पाहणार इंडिव्हिज्युअल व्हेरिएबलची पाहणार म्हणजे कसली पाहिजे मला इम्पॉर्टंट कोणते इंडिव्हिज्युअल आहे ओके इंडिव्हिज्युअल याचा अर्थ x ची किती स्टुडंट 1 y ची किती 1 स्टुडंट z ची किती 1 म्हणून मी काय म्हणू शकतो स्टुडंट गिवन इक्वेशन काय बोलू शकणार गिवन इक्वेशन ऑफ म्हणजे इंडिव्हिज्युअल काय बोलणार आहे इंडिव्हिज्युअल डिग्री किती आहे स्टुडंट x च्या पुढे 1 लिहितो y च्या पुढे 1 लिहितो आणि z च्या पुढे काय लिहिणार 1 ही काय आहे स्टुडंट डिग्री आहे यस म्हणून मी काय म्हणणार गिवन इक्वेशन कसला आहे स्टुडंट लिनियर इक्वेशन आहे परंतु मी काय म्हणणार स्टुडंट गिवन इक्वेशन आर लिनियर इक्वेशन इन स्टुडंट किती 3 व्हेरिएबल म्हणून मी लिहिणार स्टुडंट असं लिहिणार गिवन इक्वेशन्स आर लिनियर इन 3 डिग्री इन 3 व्हेरिएबल किती आहे स्टुडंट्स दिसतंय का व्हेरिएबल किती आहेत दिसतंय का हा व्हेरिएबल किती आहे 3 ओके म्हणजे हा आपला टाइप झाला स्टुडंट याच्यात काय डाऊट आहे का एनी डाऊट स्टुडंट्स त्यानंतर स्टुडंट हे बा सॉल्विंग मेथड आहे ओके काय आता स्टुडंट सॉल्विंग मेथड आहे स्टुडंट ओके सॉल्विंग मेथड मध्ये काय असणार आहे स्टुडंट हे बा
काय करायचंय आपल्याला स्टुडंट सॉल्व्हिंग मध्ये गिवन इक्वेशन काय करायचं स्टुडंट फाइंड द मॅग्निट्यूड काय करायचंय स्टुडंट फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ व्हेरिएबलची काय करायचं स्टुडंट मॅग्निट्यूड करायची यालाच काय बोलणार आहे स्टुडंट सॉल्व्हिंग मेथड बोलणार आहे ओके मग आता यांचे मॅग्निट्यूड काढण्यासाठी स्टुडंट किती आहेत आपल्याला पण 2-3 मेथड आहे स्टुडंट ओके पहिली मेथड आहे पहा स्टुडंट आता मी काय पाहणार आहे स्टुडंट इकडे लक्ष मी याच्या सॉल्व्हिंग मेथड मध्ये पहिला आहे बॅलन्सिंग मेथड आहे दुसरी आहे स्टुडंट्स म्हणजे मी ओके पहिला आहे स्टुडंट चला फर्स्ट मेथड आहे बॅलन्सिंग मेथड ओके बॅलन्सिंग मेथड आहे ओके इजी मेथड आहे स्टुडंट काय प्रॉब्लेम नाही बॅलन्सिंग मेथड आहे दुसरे आहे स्टुडंट आहे ट्रान्सपोजिशन मेथड ओके आणि तिसरे आहे स्टुडंट कोणते आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड आहे एकदम सर्वात सोपी स्टुडंट जगातली सर्वात सोपी बॅलन्सिंग मेथड आहे ओके बॅलन्सिंग मेथड ओके बॅलन्सिंग मेथड मध्ये काय करायचंय मी याच्यात तुम्हाला आज कोणत्या स्टेप फॉलो करायचं हे सांग ओके मी काय करायचं स्टुडंट हे बघा बॅलन्सिंग मेथड मध्ये मी स्टेप 1 ओके स्टेप 1 काय करणार स्टुडंट इकडे लक्ष द्या मला बॅलन्सिंग मेथड मध्ये काय करायचं स्टुडंट जो भी इक्वेशन असेल स्टुडंट पहिल्या स्टेप मध्ये काय करणार स्टुडंट राइट द इक्वेशन ॲज इट इज काय करणार स्टुडंट राइट इक्वेशन स्टुडंट ॲज इट इज जसं आहे तसं लिहा त्याच्यानंतर काय करा स्टुडंट फाइंड द व्हेरिएबल सिलेक्ट द व्हेरिएबल स्टुडंट सिलेक्ट व्हेरिएबल ओके सिलेक्ट व्हेरिएबल सिलेक्ट करा स्टुडंट आणि आता काय करायचं स्टुडंट मला सेकंड स्टेप मध्ये अतिशय महत्त्वाचं आहे स्टुडंट सेकंड स्टेप मध्ये काय आहे स्टुडंट टू फ्री the variable ला फ्री करा स्टुडंट आणि व्हेरिएबल ला फ्री करण्यासाठी स्टुडंट मॅथेमॅटिकल ऑपरेशन करायचं स्टुडंट ओके अतिशय सोपे मॅथेमॅटिकल ऑपरेशन आहे स्टुडंट व्हेरिएबल याचा अर्थ एका साइडला काय राहिला पाहिजे व्हॉल्यूम मध्ये व्हेरिएबल राहिला पाहिजे स्टुडंट मग व्हेरिएबल फ्री करा अँड स्टुडंट keep only variable and keep किंवा मी काय म्हणतो and maintain मी काय बोलतो स्टुडंट and maintain only variable and left hand side ओके त्यासाठी काय करायचं स्टुडंट लक्ष द्या मॅथेमॅटिकल ऑपरेशन करायचे स्टुडंट चला मॅथेमॅटिकल ऑपरेशन ओके मॅथेमॅटिकल ऑपरेशन हे कळलं पाहिजे स्टुडंट तुम्हाला आता काय आहे पहा तेव्हा प्लसच्या अपोजिट कोणतं ऑपरेशन असतं स्टुडंट प्लसच्या अपोजिट कोणतं हा मायनस ओके आणि मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट काय असणार स्टुडंट चला डिव्हिजन ओके बस एवढंच करायचं स्टुडंट चला क्वेश्चन आपला बॅलन्स मेथड फिनिश चला एक एक्झाम्पल देतो चला स्टुडंट एक्झाम्पल पाहू चला आता मी एक्झाम्पल दिलं सपोज x हा कोण काय दिला स्टुडंट 5 दिला आणि प्लस 11 दिला ओके हे इक्वेशन दिलं आणि आता तुम्हाला म्हणलं x ची व्हॅल्यू काढा स्टुडंट आता याच्यात x ची व्हॅल्यू काढा असं दिलं स्टुडंट आणि x हाऊ मच ओके मग आता मी काय करणार स्टुडंट हे बघा हे मेथड फॉलो करणार ओके फर्स्ट मेथड ने सोल्युशन नाव टाकणार यस स्टुडंट्स टाकलं नाव त्यानंतर बॅलन्सिंग मेथड मध्ये काय करणार राइट इक्वेशन ॲज इट इज इक्वेशन लिहिणार स्टुडंट x हा पाऊन काय लिहिणार स्टुडंट 5 प्लस कोण लिहिणार 11 इक्वेशन लिहायचे स्टुडंट म्हणजे आता मी काय जनरेट केले स्टुडंट्स बोला काय जनरेट केलं लेफ्ट हँड साइड अँड राइट हँड साइड जनरेट केले स्टुडंट कळलं तुम्हाला हा त्याच्यानंतर स्टुडंट हे काय केलं मी स्टेप 1 मी लिहितो स्टुडंट
काय लिहिले स्टेप 1 लिहिली स्टुडंट. ओके, स्टेप 1 मध्ये काय लिहिलं पहा x upon 5 प्लस 11 इक्वल टू काय केलं 0. ओके, सिलेक्ट व्हेरिएबल. व्हेरिएबल सिलेक्ट करा. कोणता आहे व्हेरिएबल स्टुडंट? x आहे. व्हेरिएबल कोणता आहे? हा, व्हेरिएबल कोणता आहे स्टुडंट? x आहे. म्हणजे मला x चंच मॅग्निट्यूड काढायचं स्टुडंट. x ला क्वेश्चन मार्क द्या स्टुडंट. x काढा. ओके, आता काय करा स्टुडंट? टू फ्री द व्हेरिएबल. फ्री म्हणजे एकटाच ठेवा स्टुडंट. वेगळा करा, सेपरेट करा स्टुडंट. काय करायचं आहे? मेंटेन ओन्ली व्हेरिएबल ऍट कोणत्या साइडला स्टुडंट? LHS म्हणजे राईट लेफ्ट हँड साइडला करा. पहा स्टुडंट, माझे हे साइड कोणते आहे स्टुडंट? मी हा लिहितो. पहा x अपॉन काय करणार स्टुडंट? 5 प्लस कोण आहे 11 इक्वल टू किती आहे स्टुडंट? 0. ओके, माझे स्टुडंट ही साइड कोणती आहे? बोला कोणती आहे? LHS. ही साइड कोणती आहे? RHS. ओके, हा. मग आता मी काय करतो स्टुडंट? सेकंड स्टेप मध्ये करतोय. यासाठी स्टुडंट आता मी काय करणार आहे स्टुडंट? इकडे लक्ष आहे. थर्ड स्टेप मॅथमॅटिकल ऑपरेशन वर्कआउट करणार आहे. ओके, मॅथमॅटिकल ऑपरेशन. हे बघा स्टेप नंबर किती करणार स्टुडंट? चला, स्टेप नंबर किती स्टुडंट? थर्ड स्टेप नंबर मध्ये मॅथमॅटिकल ऑपरेशन करायचे. पहा स्टुडंट, मला एक लक्षात x अपॉन किती 5 प्लस 11 इक्वल टू 0. मला सांगा स्टुडंट, या साइडला काय मेंटेन करायचे? काय मेंटेन करायचे स्टुडंट? मोठे आता काय करायचं स्टुडंट? इकडे लक्षात मॅथमॅटिकल ऑपरेशन करताना डोकं लावायचं स्टुडंट. चला, काय लावायचे आपल्याला? मॅथमॅटिकल ऑपरेशन प्लसच्या अपोजिट काय करा? मायनस. आणि मल्टिप्लिकेशन अपोजिट काय करा? डिव्हिजन. मला सांगा स्टुडंट, ह्या लेफ्ट हँड साइडला ओनली कोण पाहिजे स्टुडंट? लेफ्ट हँड साइडला ओनली कोण पाहिजे स्टुडंट? x पाहिजे. म्हणजे स्टुडंट x ला काय करायचं? फ्री म्हणजे रिकाम करायचे. ओके, मग या साइडला कोण आहे स्टुडंट? मला आता पहिल्यांदा कोणाला ट्रान्सफर करायला पाहिजे? कोण नकोय स्टुडंट? तेव्हा 5 नकोय, 1 अपॉन 5 नकोय का 11 नकोय स्टुडंट? मला अगोदर सांगा कोणता कोणाला मी घालवण्यासाठी पहिल्यांदा प्रोसेस करायला पाहिजे मॅथमॅटिकल स्टुडंट? कुणाला स्टुडंट? 11 ला. ओके, मग 11 काय होतो स्टुडंट? या साइडला काय होतो स्टुडंट? या साइडला काय स्टुडंट? प्लस. तर स्टुडंट मला हा 11 नकोय. मग प्लसच्या अपोजिट काय करायचं स्टुडंट? बोला, प्लसच्या अपोजिट काय? मायनस. मग चला लिहा इक्वेशन स्टुडंट. x अपॉन काय लिहिला स्टुडंट? 5. मी काय करतो? या पेन लिहितो. ओके, x अपॉन काय लिहिला स्टुडंट? चला 5. ओके, त्यानंतर प्लस स्टुडंट 11 इक्वल टू स्टुडंट 0. मला 11 नकोय स्टुडंट. मग 11 च्या प्लस च्या अपोजिट काय करा? 11 ला कोणतं साइन आहे स्टुडंट? प्लस. म्हणून याला 11 ला मायनस करा. तर या बी साइडला काय करायला पाहिजे? मायनस. का स्टुडंट? बोथ साइड सेम ऑपरेशन स्टुडंट. द इक्वेशन ऑफ द मॅग्निट्यूड इज डज नॉट चेंज. मॅग्निट्यूड चेंज झाले का? येस ऑर नो? नो. ओके, मग आता स्टुडंट कॅल्क्युलेशन करा. काय होईल रे स्टुडंट? या साइडला काय होणार आहे? बोला, हा 11 कॅन्सल. ओके, राहिला काय स्टुडंट? x अपॉन कोण राहिला स्टुडंट? 5 इक्वल टू कोण राहिला स्टुडंट? या साइडला मायनस 11. आता मला सांगा स्टुडंट, नेक्स्ट मॅथमॅटिकल ऑपरेशन कॅरी आउट करायचं मला. x ला स्टुडंट हा 5 काय करतोय स्टुडंट? काय करतोय? x ला 5 डिवाइड करतोय, मल्टिप्लाय करतोय, सबट्रॅक्शन करतोय, एडिशन. काय स्टुडंट? डिवाइड. ओके, डिवाइड. मग मला डिव्हिजनच्या अपोजिट कोणते असेल प्रोसेस स्टुडंट्स? डिव्हिजनच्या अपोजिट कोणते? मल्टिप्लाय. मग करा मल्टिप्लाय स्टुडंट. हा, सिंपल आहे केस स्टुडंट. हे बघा x अपॉन काय झाला? 5. ओके, याला मल्टिप्लाय करा स्टुडंट. मल्टिप्लाय केला तर काय आला? 5 स्टुडंट. ओके, इक्वल टू काय आला स्टुडंट? मायनस 11. पण बोथ साइडला स्टुडंट काय करायला पाहिजे? सेम प्रोसेस करायला पाहिजे. म्हणजे 5 गेट कॅन्सल.
म्हणजे आता मॅग्निट्यूड चेंज झालं का? नो सर, मॅग्निट्यूड नॉट चेंज. पण आता मला माहिती स्टुडंट हा 5 आणि हा 5 काय होईल स्टुडंट? कॅन्सल. ओके. मग स्टुडंट या साईडला काय राहिलं स्टुडंट? बोला. या साईडला काय राहिलं? ओनली x. आणि या साईडला किती आले? किती आले स्टुडंट? किती आले? -50. हा 55. मग मला सांगा स्टुडंट मी काय केलंय? टू फ्री द व्हेरिएबल अँड मेंटेन ओनली स्टुडंट. कुठल्या साईडला? व्हेरिएबल अँड मेंटेन ओनली व्हेरिएबल ॲट LHH साइड स्टुडंट. केला का मी? लेफ्ट हँड साईडला मेंटेन केला का? यस. झालेलं स्टुडंट. कुणाचं मॅग्निट्यूड काढायचं होतं? कुणाचं स्टुडंट? एक्स मॅग्निट्यूड काढायचं. मग काढलं का मी एक्स मॅग्निट्यूड? पहा स्टुडंट मी आता एक रिपीट करतो हा. ओके. पहा स्टुडंट काय केले? अतिशय सिंपल मेथड वापरले स्टुडंट. पहा हे बघा इक्वेशन सॉल्विंग करण्याचे स्टुडंट देयर आर 3 मेथड. फर्स्ट मेथड इज balancing method, second is transposition method, cross multiplication method, and solving student. कोणते मेथड पाहतोय आपण स्टुडंट? हे बघा बॅलन्सिंग मेथड. मी इकडे नाव टाकलंय स्टुडंट. कोणती चालू केली? बॅलन्सिंग मेथड. बॅलन्सिंग मेथड मध्ये which step are follow? The first step is write the equation as it is. As it is equation लिहून घ्यायचं स्टुडंट. सेकंड स्टेप मध्ये काय करा? सिलेक्ट व्हेरिएबल. कोणता व्हेरिएबल आहे स्टुडंट? तुम्ही चॉईस करा. नाहीतर तुम्ही म्हणायचं नाही 5 इज व्हेरिएबल, 11 इज व्हेरिएबल. व्हेरिएबल चॉईस करता आला. हा व्हेरिएबल कोणता आहे स्टुडंट? एक्स व्हेरिएबल आहे. ओके. त्यानंतर काय करा स्टुडंट? टू बी फ्री द व्हेरिएबल फ्री करा अँड मेंटेन ओनली स्टुडंट. कुठल्या साईडला राहायला पाहिजे? तो LHS साईडला पाहिजे. ओके. अँड स्टुडंट थर्ड स्टेप काय आहे? मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे. ओके. काय मॅथमॅटिकल ऑपरेशन? प्लस च्या ऐवजी काय करता स्टुडंट? मायनस. आणि याचा अर्थ मल्टिप्लिकेशन च्या ऐवजी काय आला? डिव्हिजन. आणि मायनस च्या अपोजिट काय? प्लस. डिव्हिजन च्या अपोजिट काय स्टुडंट? हा मल्टिप्लिकेशन. ते ऑपरेशन. यस. मग मी काय केलं स्टुडंट? एक एक्झाम्पल घेतलं. x upon 5 plus 11 आणि x is not equal to 0. ओके. फर्स्ट स्टेप मध्ये इक्वेशन लिहून घेतलं स्टुडंट. मी याला इक्वेशन फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे स्टुडंट लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड मी डेव्हलप केली. ओके स्टुडंट. व्हेरिएबल कोणता आहे? चॉईस केला. x आहे. मी याला व्हेरिएबल आहे स्टुडंट h लिहिला. हे लेफ्ट हँड राइट हँड साइड आहे स्टुडंट. हे लेफ्ट हँड साइड आहे. यस स्टुडंट. थर्ड स्टेप मध्ये काय केलं स्टुडंट? मी याच्यात चॉईस करण्यासाठी पाहिला स्टुडंट. हा देखील ऑलवेज नेहमी प्रोसेस कोणती करा स्टुडंट? प्लस आणि मायनस करतो. आपल्याला माहिती आहे का? डिव्हिजन करतो अगोदर का स्टुडंट? मल्टिप्लाय प्लस मायनसच्या टर्म हटवतो. मग मी काय करायला पाहिजे स्टुडंट? प्लसची टर्म प्लसच्या टर्मला गायब करायचे स्टुडंट. व्हॅनिश करायचे. मग काय करावं लागणार स्टुडंट? मायनस टर्म मी काय करणार? ऍड करणार. तेव्हा मायनस टर्म ऍड केला. किती केला स्टुडंट? -11. दोन्ही साइडला सेम करा स्टुडंट. पेनचा कलर चेंज आहे स्टुडंट. कळतंय तुम्हाला? हे ब्लू पेन आहे. हा कोणता आहे? ब्लॅक. चेंज आहे स्टुडंट. दोन्ही साइडला बोथ साइड सेम ऑपरेशन डन. ओके स्टुडंट. हा 11 कॅन्सल. राहिला काय स्टुडंट? x upon 5 equal to -11. ओके. x upon 5 into 5 equal to -11/5. ओके. म्हणजे याचा अर्थ काय झाला स्टुडंट? x is equal to -55. गेटिंग रिझल्ट स्टुडंट. And this is the solving method. Solving method. Which is solving method? First method is balancing method. Balancing method is done. Ha. 6x minus 7. Okay. अजून बस काय एवढं स्टुडंट. हा आपण काय करतो स्टुडंट? मी ह्याला 2 करतो. हा बरं. मग इकडे काय करतो स्टुडंट? हे 3 करतो इक्वल टू 2 करतो. ओके. आता हे इक्वेशन सॉल्व करा स्टुडंट. मी असं दिलं तुम्हाला. ओके. पहिले मी तर वापरा स्टुडंट बॅलन्सिंग. ओके. मी आन्सर टाकतो स्टुडंट. चला आन्सर टाकतो. ओके. आता स्टुडंट हे इक्वेशनला लेफ्ट हँड राइट हँड हाय असं पहा स्टुडंट. मी आन्सर टाकला 6x मायनस स्टुडंट 7 अपॉन किती झाला? 3 इक्वल टू गेटिंग स्टुडंट ट्वाइस. ओके. मग आता मला काय करायचं स्टुडंट? या साइडला व्हेरिएबल सिलेक्ट करा स्टुडंट. हे बघा फर्स्ट स्टेप ऑफ द स्टेप मध्ये काय करायचं होतं स्टुडंट? सिलेक्ट द व्हेरिएबल. व्हेरिएबल कोणता आहे स्टुडंट? चला
कोणता आहे स्टुडंट्स हे पहा 6x minus 7 अपॉन किती 3 इक्वल टू 7 स्टुडंट माझा याच्यात व्हेरिएबल कोणता आहे x व्हेरिएबल आहे ओके म्हणून मी लिहितो स्टुडंट काय लिहिला व्हेरिएबल कोणता आहे स्टुडंट्स व्हेरिएबल इक्वल टू किती स्टुडंट x आणि आपल्याला कुणाचं मॅग्निट्यूड काढायचं असतं म्हणून x च काढायचं स्टुडंट कळलं का कुणाच काढायचं x चला सेकंड स्टेप मध्ये काय करायचं स्टुडंट बोला सेकंड स्टेप मध्ये काय करायचं स्टुडंट चला काय करायचं होतं बोला सेकंड स्टेप मध्ये बोला हा हा हो सॉरी स्टुडंट हा टू असा प्रश्न ओके हा चल टू असा प्रश्न ओके आता काय करणार स्टुडंट मी व्हेरिएबल सिलेक्ट केला आता मी फ्री करण्याचं काम करणार स्टुडंट आता म्हणायचं नाही स्टुडंट काय हा +7 ऍड चालेल स्टुडंट बोथ साइडला +7 ऍड केला तरी चालेल हा कोण आहे स्टुडंट मायनस आहे पण याच्या ऐवजी मी काय करू शकतो स्टुडंट हा 3 ला ऍड करू शकतो मी आता काय करतो स्टुडंट बोथ साइड मला x फ्री करायचं स्टुडंट x कसं करायचं स्टुडंट हे पहा फ्री करायचं ओके फ्री करण्यासाठी मी हा स्टुडंट मी 7 घालण्याचं टार्गेट ठेवतो आता हा साइड कोण आहे स्टुडंट हे लक्ष द्या हा 6x - 7 अपॉन किती स्टुडंट 3 इक्वल टू किती स्टुडंट 2 ओके याच्यात काय स्टुडंट इकडे लक्ष द्या हा जो पार्ट आहे का नाही स्टुडंट हा पार्ट कोणता आहे न्यूमरेटर आहे आणि हा पार्ट कोणता आहे स्टुडंट हा डिनॉमिनेटर आहे हा इकडे काही नाही म्हणजे ह्याच्या आता किती स्टुडंट 1 आहे म्हणजे हा 2 पार्ट कोणता आहे स्टुडंट न्यूमरेटर आणि हा 1 पार्ट कोणता आहे स्टुडंट डिनॉमिनेटर ओके आता पहा स्टुडंट मी काय करणार आहे स्टुडंट इकडे लक्षात माझा 7 कुठे आहे स्टुडंट न्यूमरेटरला आहे का डिनॉमिनेटरला यस स्टुडंट न्यूमरेटरला आहे मग आता न्यूमरेटरला काय आहे स्टुडंट -7 आहे -7 च्या अपोजिट कोणती प्रोसेस आहे स्टुडंट +7 आहे ओके मग मी काय करतो बोथ साइडला +7 ऍड करतो ओके ऍड करणं काय येणार पहा 6x - 7 अपॉन किती स्टुडंट 3 इक्वल टू किती स्टुडंट हा 2 अपॉन किती 1 मग याचा अर्थ काही नाही लिहितच नसतं स्टुडंट मी फक्त दाखवला स्टुडंट काही नाही म्हणजे किती 1 चला किती ऍड करायचं स्टुडंट हे बघा +7 ऍड करा इकडे काय करा स्टुडंट हे बघा +7 ऍड करा ओके या 2 मध्ये ऍड केलाय स्टुडंट हे बघा मी व्यवस्थित लिहितोय 2 ओके किती येणार आहे सांगा स्टुडंट गेटिंग रिझल्ट याचा अर्थ हा काय झाला 0 किती राहणार आहे या साईडला स्टुडंट हे बघा 6x अपॉन किती राहणार आहे स्टुडंट 3 इक्वल टू किती आला स्टुडंट बोला 9 ओके आता मला याच्यात डिव्हिजन जाईल ना स्टुडंट किती येणार आहे पहा 3 ला 3 स्टुडंट ओके याचा अर्थ काय करणार आहे स्टुडंट ओके मी काय करणार आहे 2 ओके किती आला स्टुडंट बोला याच्यात किती आला 2x इक्वल टू किती आला स्टुडंट 9 ओके स्टुडंट याच्यात बॅलन्सिंग मेथड मध्ये स्टुडंट एक लक्षात ठेवा मी लेफ्ट हँड साइड मधून स्टुडंट राइट हँड साइडला काही ट्रान्सफर करत नाही स्टुडंट ट्रान्सफर जर केलं स्टुडंट इट इज नॉट अ बॅलन्सिंग मेथड इट इज ट्रान्सपोजिशन मेथड होईल स्टुडंट म्हणून मी याचा अर्थ मला सोपं आहे स्टुडंट 2 ला या साइडला नेले काय डिवाइड होईल पण तसं अलाउड नाही स्टुडंट कुणाच्या बॅलन्सिंग मेथड मध्ये अलाउड नाही स्टुडंट ही मेथड कोणती मग ट्रान्सपोजिशन मेथड मध्ये अलाउड आहे ट्रान्सफर करायचं असतो स्टुडंट कुठल्या साइडवर लेफ्ट हँड साइड टू राइट हँड साइडला हे ट्रान्सफर करायला मला अलाउड नाही स्टुडंट परंतु आता मला 2 नकोय स्टुडंट नेक्स्ट स्टेप काय करू स्टुडंट एनीबॉडी काय करणार स्टुडंट नेक्स्ट स्टेप काय करू तो हा मल्टिप्लाय करतोय स्टुडंट मल्टिप्लायचा अपोजिट मॅथेमॅटिकल ऑपरेशन कोणता आहे स्टुडंट डिव्हिजन आहे म्हणजे याचा अर्थ हा 2x आहे इक्वल आहे स्टुडंट हा 9 आहे मला बोथ साइड सेम ऑपरेशन करावं लागेल स्टुडंट मग आता मी काय ऑपरेशन करणार स्टुडंट या साइडला काय करू स्टुडंट 1 अपॉन 2 ने डिवाइड करणार तर या साइडला काय करणार स्टुडंट 1 अपॉन किती करणार स्टुडंट 2 ने डिवाइड करणार ओके बोथ साइड सेम ऑपरेशन आर कॅरीड आउट ओके स्टुडंट एवा हा 2 and this 2 काय होणार स्टुडंट कॅन्सल रिमेनिंग स्टुडंट्स काय राहिला यस या साइडला काय राहिला x
इक्वल टू किती झालं स्टुडंट 9 अपॉन किती स्टुडंट 2 यस 9 अपॉन किती 2 दिस इज माय रिझल्ट स्टुडंट मी कोणते मेथड निकाला स्टुडंट बॅलन्सिंग मेथड यूज केली स्टुडंट आणि काय फाइंड आउट केला स्टुडंट लिनियर इक्वेशन म्हणलं काय फाइंड आउट केलं स्टुडंट मॅग्निट्यूड ऑफ व्हेरिएबल आणि हा कोणता व्हेरिएबल आहे x स्टुडंट म्हणून मी काढले का स्टुडंट x ला क्वेश्चन मार्क दिला होता x ची मॅग्निट्यूड आले का स्टुडंट यस किती आले 9/2 ओके स्टुडंट्स चला काय प्रॉब्लेम असेल विचारा स्टुडंट्स समजलं नसेल तर विचारू शकता काय आहे का हा 1 करेक्ट स्टुडंट अजून काय प्रॉब्लेम आहे हा बोला मी हे सॉल्व करू हा बोला यस लिहू शकतो हे आपलं मी काय म्हणतो स्टुडंट मॅथमॅटिकल ऑपरेशन करायला अलाउड ना आपल्याला 9/4 म्हणजे किती आला 9/2 म्हणजे किती आला 4.5 9/2 म्हणजे 4.5 ओके हा काय पाहिजे हा इथं मला हे स्टेप समजून सांगतो ओके पास्ट वर्ड हे स्टेप फॉलो अप करा चला ही स्टेप अगेन रिपीट अगेन स्टुडंट ओके हे पास्ट वर्ड हा किती आहे 1/2 आहे स्टुडंट मी आता जसा पेन वापरलाय स्टुडंट तसंच वापरून सांगतो ओके म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही चला हा कोण आहे स्टुडंट पाय 1/2 आहे स्टुडंट ओके आता स्टुडंट या दोन्हीच्या ब्रॅकेटच्या मध्ये कोणतं साइन असतं स्टुडंट हे बघा ब्रॅकेट आणि 1/2 च्या मध्ये कोणतं साइन आहे स्टुडंट्स बोला हा मल्टिप्लिकेशन पण स्टुडंट इकडे लक्ष द्या हा 2x आहे स्टुडंट याच्या खाली काही नाही म्हणजे कोण आहे स्टुडंट्स काय नाही म्हणजे कोण आहे हा 1 म्हणजे हा न्यूमरेटरला आहे स्टुडंट 2x आणि डिनॉमिनेटरला काय आहे स्टुडंट 1 ओके हा याचा स्टुडंट न्यूमरेटर किती स्टुडंट 1 डिनॉमिनेटर किती स्टुडंट 2 ओके आणि इकडे कोण आहे स्टुडंट चला हा 9 आहे याच्या खाली काही नाही म्हणजे किती स्टुडंट 1 आहे या मल्टिप्लिकेशनच्या मध्ये स्टुडंट ब्रॅकेटच्या मध्ये कोण आहे स्टुडंट मल्टिप्लिकेशन साइन आहे आणि आता न्यूमरेटर किती स्टुडंट 1 डिनॉमिनेटर किती आहे स्टुडंट हाऊ मच 2 ओके आता स्टुडंट कॅल्क्युलेट करा हे बघा वरल्यावरल्याचं मल्टिप्लाय करा स्टुडंट्स हा न्यूमरेटरचं मल्टिप्लाय ओके मल्टिप्लाय स्टुडंट डिनॉमिनेटर मल्टिप्लाय न्यूमरेटर मल्टिप्लाय स्टुडंट डिनॉमिनेटर मल्टिप्लाय गेटिंग रिझल्ट स्टुडंट किती आला स्टुडंट्स हे पहा 2x आपण किती आला 2 इक्वल टू किती आले स्टुडंट्स बोला 9 आपण किती आले 2 यस ऑर नो स्टुडंट्स यस मग आता गेटिंग स्टुडंट रिझल्ट 2/2 कॅन्सल numerator and denominator getting same term student same coefficient same real number student getting result x okay and how to then student 4.5 yes this is magnitude of x you are getting idea students yes or no ha bola yes हा यस करेक्ट स्टुडंट आता ते सांगतो स्टुडंट आता पहा इकडं हे बघा मी जरा थोडं इथं सांगतो ओके आता पहा स्टुडंट हे बघा हा 2x आहे ओके इकडं किती आहे स्टुडंट्स 9 आहे यस मला सांगा स्टुडंट या x ला फ्री करायचे म्हणजे या साइडला कोण पाहिजे होतं स्टुडंट मी लिहून दिलं होतं लेफ्ट हँड साइडला ओनली स्टुडंट x पाहिजे मला हा 2 नकोय स्टुडंट मग हा 2x ला स्टुडंट तू काय करतोय इथं तू काय करू लागला स्टुडंट्स काय करतोय हा मल्टिप्लाय करतोय मग मला मल्टिप्लायच्या ऑपोजिट कोणती प्रोसेस फॉलो करावी लागेल मॅथमॅटिकल ऑपरेशन कोणता आहे मल्टिप्लायच्या ऑपोजिट कोणता आहे डिव्हिजन आहे म्हणून मी डिव्हिजनचा डिसिजन घेतला स्टुडंट म्हणून मी डिव्हिजन केलं म्हणून मी डिव्हिजनचा डिसिजन घेतला म्हणून मी डिव्हिजन ऑपरेशन केलं म्हणून स्टुडंट मला रिझल्ट काय आला x = 4/5 getting idea students yes or no minus 5 plus x
हा अजून हा प्लस 2 प्लस मी घेतो स्टुडंट हा रूट काय घेतो 27 ओके पासून आपण काय करा स्टुडंट्स आपण मी याला घेतो स्टुडंट असे लिहितो 3 आपण 3/4 आणि याचा स्टुडंट्स मी किती घेतो हा 1/3 मी थर्ड पावर घेतो ओके 1/3 पावर स्टुडंट काय नवीन करेक्ट सॉल्व स्टुडंट्स yes or no yes or no स्टुडंट लिनियर इक्वेशन आहे काय यस लिनियर इक्वेशन मध्ये काय सांगत होतो स्टुडंट पहा मी हे बा पॉलिनॉमियल ची कंडिशन दिली स्टुडंट तुम्हाला आठवते का पॉलिनॉमियल ची कंडिशन काय असेल स्टुडंट्स पॉलिनॉमियल कधी म्हणायचा मी पहिल्यांदा लिहून दिलो स्टुडंट फर्स्ट टाइम म्हणजे जी पॉलिनॉमियल ची कंडिशन आहे म्हणजे कुणाची स्टुडंट्स बोला लिनियर कुणाचे आहे स्टुडंट्स लिनियर कुणाचे व्हेरिएबल लिनियर इक्वेशन आहे काय असते कंडिशन बोला स्टुडंट्स काय कंडिशन असते पहा कंडिशन टाकतो मी कोणते कंडिशन सांगितले होते आठवतंय का एनीबडी कसे पाहिजे स्टुडंट व्हेरिएबल ऑफ द पॉवर स्टुडंट कसे पाहिजे व्हेरिएबल ऑफ स्टुडंट कशी पाहिजे बोलले पॉवर should be students किती पाहिजे should be स्टुडंट किती पाहिजे should be किती पाहिजे स्टुडंट होल नंबर कसे पाहिजे स्टुडंट होल नंबर कसे असतात स्टुडंट ऑलवेज पॉझिटिव्ह काय असतात स्टुडंट होल नंबर बरोबर आहे का स्टुडंट होल नंबर असतात फ्रॅक्शन अलाउड नाही स्टुडंट फ्रॅक्शन अलाउड नाही आणि ऑलवेज स्टुडंट मी अजून काही लिहून दिलं स्टुडंट ऑलवेज व्हेरिएबल स्टुडंट कुठं असणार ऑलवेज व्हेरिएबल प्रेझेंट स्टुडंट कुठं असतो रे प्रेझेंट इन कुठं न्यूमरेटर स्टुडंट कुठं असतो न्यूमरेटर डिनॉमिनेटरला ठेवलेला जात नाही स्टुडंट आता मला सांगा न्यूमरेटरला व्हेरिएबल आहे का यस ऑर नो स्टुडंट फास्ट प्रोसेस चला मी एक सोल्युशन घेतो ओके याला इक्वेशन फॉर्म मध्ये लिहा स्टुडंट चला आपल्याला माहिती आहे स्टुडंट चला लिहा स्टुडंट -5 ओके प्लस किती झाला स्टुडंट x ओके प्लस किती झाला स्टुडंट 2 ओके प्लस किती झाला स्टुडंट अंडर रूट किती झाला 27 ओके आपण किती झाला स्टुडंट्स पहा 3 आणि याचा काय स्टुडंट 1 किती 1/3 इक्वल टू काय झालं स्टुडंट बोला इक्वल टू काय झाला 0 इक्वेशन फॉर्म मध्ये लिहिला का यस स्टुडंट हा लिनियर इक्वेशन आहे का यस आहे स्टुडंट व्हेरिएबल किती ओनली वन व्हेरिएबल आहे इक्वेशन मध्ये यस स्टुडंट पॉवर किती आहे स्टुडंट ओनली 1 पाहिजे मस्ट बी नेसेसरी 1 स्टुडंट आहे का याची पॉवर 1 आहे का यस कॉन्स्टंट टर्म काही असू दे स्टुडंट्स आपल्याला काय घेणे नाही कोएफिशिएंट एनी स्टुडंट कधी चालेल स्टुडंट ओके मग याचा हे गिवन लिनियर इक्वेशन आहे स्टुडंट आता मला बॅलन्सिंग मेथडने सॉल्व्ह करायचं स्टुडंट आता पहा स्टुडंट मी काय करणार स्टुडंट या साइडला कोण ऍड केले स्टुडंट्स किती या साइडला -5 आहे स्टुडंट या साइडला कोण आहे स्टुडंट +2 आहे तर मी काय करू स्टुडंट चला सांगा स्टुडंट हा कोण आहे हा न्यूमरेटर आहे स्टुडंट हा साइड कोणते आहे स्टुडंट्स तेव्हा मी याच्यात व्हेरिएबल हे बघा आता लिहिला स्टेप 1 मध्ये लिहून घेतला स्टुडंट स्टेप 1 मध्ये मी ऍज इट इज लिहिला ओके ऍज इट इज काय लिहिला स्टुडंट -5 +x +2 +√27 आपण स्टुडंट किती 3/4 आणि किती स्टुडंट 1/3 इक्वल टू किती स्टुडंट बोला 0 इक्वल टू किती 0 नेक्स्ट स्टेप पहा या साइडला काय करणार मी मॅथमॅटिकल 3 करायचंय मला कोण नकोय स्टुडंट पहा स्टुडंट चेक करा कोण नकोय -5 नकोय स्टुडंट हेकडे कोण नकोय स्टुडंट +2 नकोय स्टुडंट आणि स्टुडंट कोण नकोय मला हा बी नकोय ओके मग मी काय करतो स्टुडंट आधीवर ऍज इट इज लिहितो चला काय लिहिणार स्टुडंट -5
हा कोण आहे स्टुडंट वरला कोण आहे न्यूमरेटर खाली कोण आहे स्टुडंट डिनॉमिनेटर येस ऑर नो स्टुडंट यस